हॅलो मंडळी. आणि आमच्याकडे सकाळचं तर आम्ही भात खातो, दुपारी भात खातो, सकाळी चपात्या खातो आणि संध्याकाळी मी आणि माझे मिस्टर एक एक भाकरी खातो. मिक्स पिठाची मी भाकरी बनवते. इथे मी तांदूळ, गहू, ज्वारी, नाचणी आणि थोडीशी उडदाची डाळ त्यात मिक्स करून पंचधान्य असं मिक्स करून मी ते लावून घेतलेलं आहे. पीठ मी घरातच लावते कारण माझी छोटीशी गिरण आहे. मी त्याच्यातच लावून घेतलेलं आहे. आता ही भाकरी बघा तुम्ही, हे पीठ थंड पाण्यातसुद्धा मळून छानपैकी ते भाकरी होतं आणि ती भाकरी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ती मऊ राहते. पण आमच्याकडे आम्ही गरम गरम मी भाकरी करायला घेते. आता मी इथे भाकरी करायला घेतलेली आहे आणि आता माझे गोव्यावरनं बाबा आलेले आहेत, तर ते बाबांसाठी पण भाकरी हवी म्हणून जरा जास्त पीठ मळलं आहे. आणि आता आम्ही संध्याकाळीची भाकरी आणि जेवणात आज खुब्याचं कालवण केलेलं आहे, जे की मी तुम्हाला दाखवणार नाही त्याचं कारण की थोडंसं दुपारी बाबांनी त्यातलं खाल्लं आहे, त्याच्यामुळे ते तसा टूप दाखवायला मला कसं तरी होतं आहे म्हणून मी आणि इथे मी पीठ मळून घेतलं आणि तवा गरम करायला ठेवला आणि इथे आता मी भाकरी करायला घेते. तर पहिली भाकरी मी करायला घेतली आहे. माझे बाबा आले आहेत, आता मी पहिले त्यांना जेवायला वाढणार. त्याच्यानंतर त्यांचं जेवण झाल्यानंतर मी माझे मिस्टर आणि मुलगा जेवणार. भाकरी चपाती बनवतो ना तशी आपण ती लाटू शकतो. तुम्हाला जर पीठ लावताना थोडं बारीकच लावायचं, जेणेकरून आपल्याला ते छानपैकी अगदी चपाती लाटल्यासारखी लाटली जाते. पीठ छान असं मळून जास्त मळायचं नाही, पटकन पीठ मळून घेतल्यानंतर लाटायला घ्यायची आणि तिथे तवा गरम करून ठेवायचा तव्याला. छान आहे बघा, तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही मोठी आणि जाड पातळ तुम्ही लाटू शकता. आमच्या इथे पातळ भाकरी लागते म्हणून मी पातळ भाकरी केलेली आहे. पण कधी कधी कामावरून थकून आल्यानंतर होत नाही, मग जसं होईल तसे 2 भाकऱ्या करते आणि त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी. आणि आता हे बघा वेळ काढून केली की हे बघा अशी सुंदर भाकरी लाटूनही तुम्ही बनवू शकता. आणि प्लीज माझा काही द्वेष वगैरे करू नका, मी तुम्हाला विनंती करते. मी तुमच्यासारखी गरीब आणि सामान्य घरातली लेडीज आहे, मला प्लीज सपोर्ट करा. आणि इथे माझा हा मुलगा व्हिडिओ बनवतो कारण माझ्याकडे अजून कोणतेही व्हिडिओ बनवायचं साधन नाही आहे, मोबाईल सोडला तर.